रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला आलेला आहे. पूजा मांडणी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, सेवा काय काय करावी, या दिवशी आणखी कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी स्वागतासाठी काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी सांगेन बघा, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अर्थात आपला उपवास असला, पूजा असली की आपण लवकरच उठतो, मात्र तरी देखील सांगते की आपल्याला लवकर उठायचं आहे. कसं असतं, काही महिला ही पूजा संध्याकाळी मांडतात, मात्र मी आवर्जून तुम्हाला सांगेल की तुम्ही ही पूजा सकाळीच मांडा. सकाळी मांडून बघा, तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. दिवसभरात आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. मी लग्नाच्या आधीच सकाळीच मांडायचे आणि लग्नानंतर देखील मी पूजा सकाळीच मांडते, कारण दिवसभरात आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. आता बघा, सकाळी आपली अर्थात या दिवशी आपल्याला डोकं धुवायचं नसतं. काही अडचण असेल तर त्याच महिला डोकं धुवू शकतात, हळद लावून त्या डोकं धुवू शकतात. ज्यांना काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही, त्या आदल्या दिवशीच म्हणजेच बुधवारच्या दिवशीच त्यांनी डोकं धुवून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला सगळ्यात आधी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे. गोमूत्र टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर आपण देवांची पूजा अर्थात आधी करून घेणार. देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला सांगते, एका वाटीमध्ये हळद घ्या. हळदेमध्ये तुम्ही गंगाजल टाका आणि सगळ्यात आधी बघा, आदल्या दिवशीच बुधवारच्या दिवशीच आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो पुसून ठेवायचा. गुरुवारच्या दिवशी पुसत बसायचा नाही, आदल्या दिवशीच पुसून ठेवायचा. तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर या साईडने एक आणि या साईडने हळदीने स्वस्तिक काढायची. जी हळद आपण गंगाजल थोडंसं टाकून पाण्याने भिजवलेली आहे, या साईडला एक स्वस्तिक, या साईडला एक स्वस्तिक. स्वस्तिकामध्ये 4 टिंब, साईडने 2 उभ्या रेषा ओढायच्या आहेत. त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे. त्यानंतर हे 2 स्वस्तिक झाले. तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुळशीजवळ काढायचं आहे. चौथं स्वस्तिक तुम्हाला किचन ओट्यावर म्हणजे टाईल्सवर तुम्ही काढू शकता किंवा गॅस शेगडीवर देखील काढू शकता. 5वं स्वस्तिक तुम्हाला पूजा मांडणीच्या तिथे काढायचं आहे. असे हळदीचे 5 स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत. त्यानंतर बघा, उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबऱ्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे. उंबऱ्यावरती या साईडने एक आणि या साईडने हे तेलाचे 2 दिवे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला लावायचे आहेत. बघा, आपण माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहोत, तर आपल्याला तिचं स्वागत देखील करायचं आहे. त्यामुळे 2 साईडने 2 दिवे आपल्याला सकाळी लावायचे आहेत आणि संध्याकाळी देखील लावायचे आहेत. आता बघा, सकाळी पूजा वगैरे झाली. आता आपण पूजेच्या समोरच, तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही तिथेच पूजा मांडणी करा, नसेल तर तुम्ही हॉलमध्ये वगैरे करू शकता, मात्र बेडरूम मध्ये वगैरे करू नका. आणि आता ज्यांची एकच रूम आहे त्यांना ऑप्शन नाहीये, ते करू शकतात. मात्र ज्यांच्याकडे ऑप्शन आहे त्यांनी बेडरूम मध्ये करू नका, हॉलमध्ये, किचन मध्ये, जेव्हा तिथे पूजा घर आहे तिथे तुम्ही मांडणी करा. आता बघा, पूजा मांडणी करताना तिथली जागा आधी स्वच्छ साफ करून घ्यायची, पुसून वगैरे घ्यायचं, गोमूत्र शिंपडायचं, तिथे हळदीने स्वस्तिक काढायचं, त्यावरती एक पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं. आणि सगळ्यात आधी बघा, तुम्हाला जर अष्टदल कमळ येत असेल तर तुम्ही अष्टदल कमळ काढून घ्या. तुमच्याकडे मातीची लक्ष्मी असेल तर तुम्ही ती तिथे ठेवू शकता, किंवा चांदीची असेल तर ती देखील, किंवा फोटो असेल तर तो देखील तुम्ही तिथे ठेवू शकता. आता बघा, सगळ्यात आधी आपल्याला महत्वाचा लागतो तो म्हणजे तांब्या म्हणजेच कलशासाठी. आता त्याला तुम्हाला दोरा गुंडाळायचा असतो, त्यावरती कुंकुमाने स्वस्तिक काढायचं असतं, 4 टिंब मध्ये द्यायचे असतात, साईडने 2 उभ्या रेषा ओढायच्या असतात. तांब्या भरून घ्यायचा असतो, त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं सुपारी 1 रुपयाचं नाणं आणि 1 फूल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं असतं. सगळ्यात आधी बघा, चौरंगावर लाल कापड टाकल्यानंतर आपल्या उजव्या हाताला एक तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची. आता कलश, आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, तुम्हाला डिस्प्ले होत असेल फोटो, त्याचबरोबर व्हिडिओ देखील. आता काही लोकांकडे असं होतं की तांब्याचा कलश असतो, त्याला नागवेलीचीच पानं लावतात, नारळ ठेवतात आणि त्याला मुखवटा असतो. मात्र आमच्याकडे असं केलं जात नाही आणि व्रतकथेच्या पुस्तकामध्ये देखील असं काही सांगितलेलं नाही की तुम्ही मुखवटा लावा. आता बघा, मी कशी पूजा करते ते सांगते. ही अगदी साधी सोपी पद्धत आहे. बघा, अगदी दिवा लावून घेतला, मध्यभागी तांदळाची रास ठेवायची,
त्यावरती मातीची मूर्ती असते माझ्याकडे, मी ती ठेवते. तुमच्याकडे नसेल फोटो ठेवा, देवघरातली चांदीची असेल ती ठेवा, पितळीची असेल ती ठेवा. त्या मूर्तीच्या उजव्या हाताला म्हणजेच माझ्या डाव्या हाताला मी कलश स्थापना करते. कलश स्थापनेमध्ये बघा, आता तुम्हाला आधी सांगितलं, पाणी भरून घेतलंय, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं त्यामध्ये टाकलेली आहेत. त्यानंतर 5 झाडांच्या फांद्या मी आणते, फुलांच्या किंवा फळांच्या 5 फांद्या आणते आणि त्यामध्ये लावते आणि त्यावरती नारळ ठेवते. नारळाला वेणी आणि नारळाला हळदी कुंकू असं मी लावत असेल तसा तो मी कलश तिथे ठेवते. आता तुमच्याकडे मुखवटा वगैरे बांधत असेल तर तुम्ही बांधा, आवर्जून बांधा. मात्र अशी साधी सोपी ही पद्धत आहे. 5 डहाळ्या आणायच्या झाडांच्या, आतमध्ये साहित्य जे टाकलंय ते टाकले आणि वरती नारळ ठेवला. आणि हो, मंगल कलश इथे घ्यायचा नाही बरं का. तो मंगल कलश कुलदेवतेचा असतो, तो परमनंट आपल्या देवघरातला असतो, तोच इथे घ्यायचा नाही. 2 झाले का तर हो, तो 2 चालतात, 3 चालतात, 4 चालतात, असं काही नाही. त्यामुळे तो वेगळाच ठेवायचा, हा वेगळाच मांडायचा असतो. आता बघा, हे झाली कलशाची पूजा, जी तुम्ही आता तिथे आपल्या पाटावरतीच 2 विड्याची पानं ठेवायची. देवघरातलाच गणपती बाप्पा घ्यायचा, परत 2 विड्याची पानं ठेवायची, देवघरातली अन्नपूर्णा घ्यायची आणि बघा तुम्ही 1-2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती विडा ठेवायचा. विडा म्हणजे काय, खारीक, खोबरं, हळकुंड, बादाम, सुपारी हे ठेवायचं. आता बघा, त्यानंतर आपल्याला ओटी देखील ठेवायची असते. आता बघा, ओटी पहिल्या गुरुवारी ओटी ठेवली, 30 गुरुवार 4 गुरुवार तुम्ही ती ओटी ठेवू शकता. दर गुरुवारी वेगळी ओटी, नवीन ओटी भरण्याची गरज नाही. किंवा मग काही महिला शेवटच्या गुरुवारीच ओटी भरतात, तसं ठेव. मी भरायचं नाही सांगत आहे, मी ठेवायचं सांगते. मी पहिल्या गुरुवारी ओटी ठेवत असते, भरते मी शेवटच्या गुरुवारी. मात्र 4 गुरुवार मी तिथे ओटी ठेवत असते. तर बघा, त्याचबरोबर 5 फळं तुम्ही कुठल्याही प्रकारची फळं तुमच्याकडे जी असतील ती तुम्ही आणू शकता. मी मात्र केळी आणते. आता बघा, अशी छानपैकी पूजा मांडणी करायची. डिस्प्ले जो तुम्हाला फोटो होतोय तशाच पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यायची. आता बघा, पूजेला सुरुवात करण्याआधी आपण दीप प्रज्वलन करून घेतो. त्यानंतर बघा, आपल्याकडे सगळ्यात आधी जो गणपती बाप्पा आपण घेतलाय त्याला आपल्याला 3 वेळा स्वच्छ पाणी ओम गण गणपती नमः, 3 वेळा पंचामृत ओम गण गणपती नमः, 3 वेळा परत स्वच्छ पाणी ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः असं म्हणत अभिषेक करायचा. स्वच्छ पुसून मूर्ती विड्याच्या पानावरती ठेवायची. मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल अर्पण करायचं. दुर्वा असतील तर अर्पण करायच्या. गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याच बाजूला 2 विड्याची पानं ठेवायची. त्यावरती तुमच्या देवघरातली पितळीची माता लक्ष्मी असेल, श्रीयंत्र असेल किंवा मग चांदीची असेल, जी कुठली मूर्ती माता लक्ष्मीची असेल ती घ्यायची. तामणामध्ये 3 वेळा स्वच्छ पाणी, 3 वेळा पंचामृत, 3 वेळा परत स्वच्छ पाणी ओम श्रीम महालक्ष्मी नमः, ओम श्रीम महालक्ष्मी नमः म्हणून अभिषेक करायचा. मूर्ती पुसून 2 विड्याच्या पानावर ठेवायची. मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची. आता बघा, त्यानंतर श्रीयंत्र घेतलं असेल तर श्रीयंत्र देखील स्वच्छ पंचामृताने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. श्रीयंत्र तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवा, थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावरती श्रीयंत्र ठेवा आणि श्रीयंत्रावर या दिवशी आपण कुंकुम अर्चन देखील करायचं असतं. 16 वेळाच का होईना, कमलात्मक मंत्राने का होईना, ओम श्रीम ह्रीम श्रीम क्लीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमः म्हणत कुंकुम अर्चन करू शकता. नाही काही आलं, ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमः, ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमः 16 वेळा का होईना महिलांनो आवर्जून कुंकुम अर्चन करा. आता ते झालं. त्यानंतर बघा, मातीची मूर्ती ठेवली असेल तर तिला देखील थोडंसं पाणी फुलाने शिंपणा. तिला साज शृंगार जो करायचा असेल तो करा. मुखवटा लावला असेल तर त्याला सजवून घ्या. मात्र गणपती बाप्पा आणि चांदीची, पितळीची जी काय मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल ते पूजेमध्ये ठेवायचं असतं. त्याच बरोबर माता अन्नपूर्णेला विसरायचं नाही. 2 विड्याच्या पानावर माता अन्नपूर्णा ठेवायची आहे. तिला देखील स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान करून आपल्याला पुसून ठेवायचा आहे. आता बघा, सकाळी उपवास असतो, त्यामुळे तुम्ही उपवासाचा जोही पदार्थ बनवला असेल तो तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा मग तुम्ही गुळ शेंगदाण्याचा लाडू देखील तिथे ठेवू शकता. आता दुधाचा, महिलांनो, दूध, साखर आणि त्यामध्ये 1 केशरची काडी हा नैवेद्य माता लक्ष्मी समोर आवर्जून ठेवा. त्याचबरोबर आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा प्रज्वलित करा. तेलाचा दिवा हा दिवसभर तेवत राहील असाच ठेवा. तुपाचा दिवा सकाळच्या पूजेसाठी आणि सकाळच्या
त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स असतील तर ते ठेवा. आता ही अशी संपूर्ण पूजा मांडणी आपण करून घ्यायची आणि त्यानंतर बघा आपल्याला व्रतकथा जी आहे, जी या पुस्तकामध्ये आहे, ती आपल्याला वाचायची आहे. बघा ही व्रतकथा आणि आरती याचा व्हिडिओ मी सेपरेट करेन, कारण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जातो. त्यामुळे बघा अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. धूप दीप लावायचा आहे, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता बघा ही सकाळीच पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी इथे नैवेद्यासाठी ताट दाखवायचं असतं. जेही वरण भात भाजी पोळी आपल्याकडे बनलं असेल ते दाखवायचं असतं. गुळाचा नैवेद्य तुम्ही खीर बनवू शकता, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू. त्याचबरोबर तुम्ही शिरा देखील बनवू शकता आणि सकाळी तुम्ही जे उपवासासाठी बनवलो त्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर पाटाच्या भोवती, चौरंगाच्या भोवती रांगोळी काढायला विसरायचं नाही. आणि संध्याकाळी, आता सकाळी आपण पूजा केली, व्रतकथा वाचली, आरती केली, तर संध्याकाळी काय करायचं? संध्याकाळी व्रतकथा नाही वाचायची, आपल्याला संध्याकाळी आरती करून नैवेद्याचं ताट आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचं आहे आणि नंतर तेच ताट आपण ग्रहण करायचं, तेच ताट घेऊन आपण उपवास सोडायचा. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अशी ही पूजा गुरुवारची करायची असते. आता या दिवशी आपण अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आपल्याकडे जर कोणी शवासनं स्त्री आली तर तिला हळदी कुंकू लावायचं, तिला 1 कप दूध का होईना द्यायचं किंवा एक फळ असेल आपल्या घरात तर ते द्यायचं. जमलं तर तिची आपल्याकडे ब्लाऊज पीस असेल, घरातलं ब्लाऊज पीस घेऊनच तिची ओटी भरली तरी देखील चालेल. तिचा मान सन्मान करायला विसरायचं नाही. कुणीही आपल्या घरी आलं तर त्याला भुकेलं जाऊ द्यायचं नाही. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही गुरुवारची पूजा करायची आहे. आता बघा या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. बघा अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात समाधान सतत राहावं, सुख राहावं, त्यामागील हेतू आहे. हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करायला सुरुवात करावी. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचं पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव त्याचा वर श्रद्धा ठेवल्याने श्रीलक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. बघा गुरुवारी सकाळी लवकर उठावं, अंघोळ करावी, शुद्ध अंतकरणाने श्रद्धेने भावनेने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे. कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी. जर आपल्याला अडचण आली, मासिक धर्माला अडचण कुठलीही असू शकते, शेजारच्या ताईंकडून, मैत्रिणींकडून बाई माझी पूजा मांडून दे, कुणीही मांडून देईल, आपण फक्त उपवास करायचा आणि गुगलवर, युट्यूबवर आपण कथा ऐकू शकतो किंवा मग ती वाचत असेल तर आपण दूर बसून ती ऐकू शकतो. मात्र आपण उपवास करायचा. एक गुरुवार वाढवून घेते असं अजिबात करायचं नाही. त्याचबरोबर व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यासाठी शेजाऱ्यांना आपण बोलवू शकतो. संध्याकाळी गायीची पूजा करायची, तिला नैवेद्य दाखवायचा. आता शहरांमध्ये गाय मिळत नाही, हरकत नाही, आपल्या देवघरामध्ये पितळीची जी गाय वासराची मूर्ती असते तिला देखील तुम्ही दाखवू शकता. नित्यप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी आरती करावी, कहाणी वाचावी. आता उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ मी सेपरेट तुमच्याबरोबर शेअर करीन. बघा गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी, त्यानंतर प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. आता पूजा मांडणी यामध्ये कशी दिली आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते. घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी. पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगावर कोरे नवीन लाल कापड टाकावे. कापडावर गहू किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावरती ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर व पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर, पाटावर ठेवावी. मग मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. अशीच पूजेची मांडणी करावी. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजेनंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे.
पूजा विसर्जन. आता बघा पूजा विसर्जन कसं करावं. कलशातील जे पाणी आहे ते तुम्हाला तुळशीला घालायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. एक दिवा तुळशीजवळ तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर जी आपण पत्री लावल्या होत्या, तुमच्याकडे जर नागवेलीची पानं लावली असतील तर ती, किंवा आमच्याकडे जर 5 फांद्या लावल्या जातात त्या, किंवा मग कुणाकडे आंब्याच्या डहाळ्या लावल्या जात असेल तर त्या आपण निर्माल्यामध्ये टाकायच्या असतात. त्याचबरोबर जो नारळ आहे तो आपल्याला 4ही गुरुवार वापरायचा असतो. आता तुम्ही म्हणसाल की तो वाळून जाईल, त्यातलं पाणी सुकून जाईल, तर त्यासाठी आपल्याला तो एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये त्याचा जो खालचं बूड असतं ते टेकेल असा तो नारळ ठेवायचा. 4 गुरुवार तो नारळ छान व्यवस्थित राहतो. त्यानंतर ओटीचं साहित्य तुम्ही तिथे ठेवू शकता. ते साहित्य उचलून घ्यायचं, पुढच्या गुरुवारी परत तेच ठेवायचं. विड्याची पानं फुलं तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची. गणपती बाप्पा, माता लक्ष्मीची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती जागच्या जागी ठेवून द्यायची. हे दुसऱ्या दिवशी आपल्या करायला करायचं असतं. मात्र बघा, जेव्हा आपण पूजा उचलणार असतो त्याआधी आपल्याला अक्षदा हातामध्ये घ्यायच्या असतात आणि पूजेवरती अर्पण करायच्या असतात. दिवा आपला रात्रभर तेवत असतोच आणि नंतर मग आपण ती पूजा उचलून ठेवतो. आता उद्यापन कसं करावं त्याचा व्हिडिओ आपण नंतर सेपरेट बघू. मात्र अशी पूजा ही जागच्या जागी आपल्या सगळे जे असेल ते ठेवून द्यायचं. आता बघा, या पूजेमध्ये आपण शंख, घंटी देखील ठेवू शकतो, कारण समुद्र मंथनाच्या वेळी ह्या वस्तू देखील शंख आणि घंटीला तेवढंच महत्व आहे. शंख आणि घंटी आपण माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवतच असतो. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर माझा पूजेचा फोटो दिसत असेल तर तसंच तुम्हाला करायचं आहे. सेवा सांगते. सेवा काय करायची आहे तर श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करायचं आहे. श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीच्या मूर्तीवर केलं तरीही चालेल. तुमच्याकडे एखादा शिक्का कॉईन असेल त्यावर केलं तरीही चालेल. कमलात्मक मंत्र म्हणून करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणून करू शकता. त्यानंतर सेवा म्हणजे अशी की महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे झालंच पाहिजे. कनकधारा स्तोत्राचं पठण देखील झालंच पाहिजे. श्री सुक्त येत असेल तर आवर्जून म्हणा. व्यंकटेश स्तोत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे. बघा, आता तुम्ही म्हणसाल व्यंकटेश स्तोत्र कशाला किंवा विष्णू सहस्त्रनाम कशाला, तर माता लक्ष्मीची सेवा करण्यासोबतच भगवान विष्णूंची सेवा देखील करायची असते. पत्नीला खुश करायचं असेल तर पतीची सेवा देखील करावीच लागते. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. पूजा कशी उचलावी ते देखील सांगितलेलं आहे. काय काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती आणि कथा ही ऐकवते.